Hi students, good morning to all of you. In last few lecture, we have started a new topic, networking technology from our CS2 paper. In this topic, we discussed a lots of point during the last session. In last lecture, we have started a new point, ट्रान्समिशन मीडिया. लास्ट लेक्चरला आपण काय स्टार्ट केलं आहे तर ट्रान्समिशन मीडिया जो आहे तर ट्रान्समिशन मीडिया जे आहेत ते आपण लास्ट लेक्चरला सुरू केलेत. त्याच्यामध्ये आपण बेसिकली 2 टाइप्सचे ट्रान्समिशन मीडिया आपण बघितले. त्यातला पहिला टाइप जो होता तो होता फिजिकल और बाउंडेड ट्रान्समिशन मीडिया. आता फिजिकल ट्रान्समिशन मीडियामध्ये फिजिकल केबलचा यूज केला जातो डेटा ट्रान्समिशनसाठी, म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर फिजिकल ट्रान्समिशन मीडिया. मग याच्यामध्ये बेसिकली आपण बघितलं की 3 टाइप्सच्या केबल वायर्सचा यूज करून तुम्ही काय करू शकता तर डेटा ट्रान्सफर करू शकता. मग त्या 3 टाइप्सच्या केबल वायर्स कोणकोणते आहेत तर पहिली जी होती ती होती ट्विस्टेड पेअर. सेकंड टाइपची केबल जी होती ती होती कोॲक्सियल केबल आणि थर्ड टाइपची जी केबल होती ती होती फायबर ऑप्टिक केबल. या तिन्ही ज्या काही केबल्स आहेत किंवा ट्रान्समिशन मीडिया आहेत त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, हे सगळं आपण काय केलं तर लास्ट लेक्चरला आपण स्टडी केलं. आता आपण ट्रान्समिशन मीडियाच अजून शिकत आहोत. या ट्रान्समिशन मीडियामध्ये आपण सेकंड टाईप आज स्टार्ट करणार आहोत, तो आहे वायरलेस ट्रान्समिशन मीडिया. लक्षात आलं तुमच्या की आपण अजूनही कुठं आहोत तर ट्रान्समिशन मीडिया जो आपला पॉईंट आहे त्या ट्रान्समिशन मीडिया पॉईंटच्या अंडरच आपण काय करत आहोत डिफरंट पॉईंट्स स्टडी करत आहोत किंवा त्याचे 2 जे मेन पार्ट आहेत फिजिकल ट्रान्समिशन मीडिया आणि वायरलेस ट्रान्समिशन मीडिया हेच आपण काय करत आहोत स्टडी करत आहोत. आता फिजिकलमध्ये आपण पाहिलं की इथं डेटा ट्रान्समिशनसाठी काय केलं जातं तर बेसिकली फिजिकल केबलचा यूज करून डेटा ट्रान्सफर केला जातो. मग आता इथं याचं नेम बघा काय आहे तर वायरलेस ट्रान्समिशन मीडिया किंवा त्यालाच काय म्हटलं जातं तर अनबाउंडेड ट्रान्समिशन मीडिया. आता इथं वायरलेस म्हणजे काय तर इथं फिजिकल केबलचा यूज केलेला नसणार आहे, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे तर वायरलेस ट्रान्समिशन मीडिया. लक्षात आलं तुमच्या. वायरलेस ट्रान्समिशन मीडिया म्हणजे काय तर विदाऊट फिजिकल केबलचा यूज करता काय केलेलं आहे इथं डेटा ट्रान्समिट केलेला आहे, म्हणून त्याला वायरलेस ट्रान्समिशन मीडिया म्हटलं जातं. मग ह्या वायरलेस ट्रान्समिशन मीडियामध्ये 3 टाईप्सचे ट्रान्समिशन मीडिया यूज केले जातात. पहिला त्यातला आहे पॅकेट रेडिओ, सेकंड जो आहे तो आहे मायक्रोवेव्ज आणि थर्ड जो ट्रान्समिशन मीडिया आहे वायरलेस तो आहे सॅटेलाइट. हे तिन्ही जे ट्रान्समिशन मीडिया आहेत ते आपण आज स्टडी करणार आहोत. आता हे स्टडी करण्या अगोदर मी तुम्हाला सांगते की वायरलेस ट्रान्समिशन मीडिया का यूजफुल आहे. बऱ्याच वेळेला तुम्हाला एक्झाममध्ये एक 3 मार्कसाठी क्वेश्चन विचारला जातो, व्हाय वायरलेस ट्रान्समिशन मीडिया आर यूजफुल दॅन वायर्ड ट्रान्समिशन मीडिया और फिजिकल ट्रान्समिशन मीडिया. वायरलेस ट्रान्समिशन मीडिया जो आहे तो यूजफुल का आहे. आता याचे बरेचसे काय आहेत तर कॅरेक्टरिस्टिक आहेत ह्या वायरलेस ट्रान्समिशन मीडियाचे ओव्हर द फिजिकल ट्रान्समिशन मीडिया. आता जर आपण पाहिलं असेल लास्ट लेक्चरपर्यंत तर फिजिकल ट्रान्समिशन मीडिया जो आहे तो कसा आहे तर लिमिटेड एरिया पुरताच तो काय असू शकतो मर्यादित असू शकतो. बरोबर आहे ना, कारण ज्याला आपण फिजिकल केबलचा यूज करतो आणि ट्रान्समिशन करतो त्याला तिथं काय केला जातो तर डेटा ट्रान्समिशनसाठीचा किंवा तो एरिया काय केला जातो तर लिमिटेड एरियामध्येच तुम्ही फिजिकल ट्रान्समिशनचा यूज करू शकता. मग अजून काय आहे तर त्याचे ड्रॉबॅक्स की याच्यामध्ये जी काही बँडविड्थ स्पेसिफाय केलेली आहे ती बँडविड्थ कशी आहे त्याच्यासाठी कमी आहे. आपण बघितलं की ट्विस्टेड पेअर केबलची बँडविड्थ, त्याच्यानंतर कोॲक्सियलची बँडविड्थ आणि फायबर ऑप्टिकची बँडविड्थ ह्या तिन्हीमध्ये काय आहे डिफरन्स आहे. सगळ्यात जास्त बँडविड्थ कुणाला दिलेली आहे तर जी काही फायबर ऑप्टिक केबल आहे त्या फायबर ऑप्टिक केबलला तेवढी मात्र काय दिलेली आहे जास्त बँडविड्थ दिलेली आहे. म्हणजेच ज्याला तुम्ही फायबर ऑप्टिक केबलचा यूज करून
नेटवर्क एस्टॅब्लिश करता किंवा ज्या वेळेला तुम्ही फायबर ऑप्टिक केबलचा यूज करून डेटा ट्रान्सफर करता त्याला तो डेटा कसा केला जातो तर प्रॉपरली ट्रान्सफर केला जातो किंवा त्याचा रेट कसा असणार आहे तुमचा जास्त असणार आहे. म्हणजे ह्या दोन ट्रान्समिशन मीडिया ज्या आहेत सुरुवातीच्या ट्विस्टेड पेअर आणि कोॲक्सियल त्याचा डेटा ट्रान्समिशन रेट कसा आहे कमी आहे. त्यामुळे जर आपल्याला डेटा रिलायबली ट्रान्सफर करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे फायबर ऑप्टिक केबलचाच यूज करावा लागणार आहे. पण वायरलेस मीडिया जो आहे त्याच्यासाठी लिमिटेशन आहेत का नाही आहे. इथं कुठेही तुम्हाला वायरचा उपयोगच करायचा नाही आहे त्यामुळे त्याच्यासाठी एरियाची लिमिटेशन नाही आहे. हे पहिलं त्याचं फीचर झालं. अजून काय तर आपण बघितले की ज्या वेळेला आपण फिजिकल ट्रान्समिशन मीडिया बघतो त्याला त्याची बँडविड्थ कशी आहे तर लिमिटेड बँडविड्थ असते. पण ज्याला आपण वायरलेस ट्रान्समिशन मीडिया बघतो त्याला त्याच्यासाठी काय केली जाते तर जास्तीची बँडविड्थ प्रोव्हाइड केली जाते किंवा जास्तीची फ्रिक्वेन्सी जी आहे ती जास्तीची फ्रिक्वेन्सी आणि व्हेलॉसिटी ह्या दोन्ही त्याला काय केल्या जातं तर जास्तीच्या प्रोव्हाइड केल्या जातात की जेणेकरून तुमचा डेटा ट्रान्समिशन रेट जो आहे तो इन्क्रीज करता यावा. अजून काय आहे तर फीचर याचं का यूजफुल आहे तर याच्यासाठी तुमची कॉस्ट कमी असणार आहे. म्हणजे फिजिकल केबलच्यासाठी जी काही तुमची कॉस्ट जाते ती कॉस्ट इथं काय होणार आहे तुमची रिड्यूस होणार आहे किंवा जे काही हार्डवेअर डिव्हायसेस लागणार आहेत ते हार्डवेअर डिव्हायसेस इथं काय होणार आहेत रिड्यूस होणार आहेत. हे काय झाले तर त्याचे ओव्हरकम फीचर्स झाले की जे हेल्पफुल आहेत का तर ज्याला तुम्ही वायरलेस ट्रान्समिशन मीडिया यूज करणार आहात त्याला तुमच्याकडे कोणकोणत्या गोष्टी येणार आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये सुद्धा बरेचसे डिव्हायसेस हार्डवेअर डिव्हायसेस काय वापरले जातात कारण तुम्हाला एवढ्या लाँग डिस्टन्समध्ये जर डेटा ट्रान्सफर करायचा असेल तर ते वेव्ज जे आहेत त्या कॅप्चर करण्यासाठी तुम्हाला डिव्हायसेसचा यूज करावा लागणारच आहे. पण इथं फिजिकल केबलची जी कॉस्ट आहे ती फिजिकल केबलची कॉस्ट काय होते इथं रिड्यूस होते. अजून याचं एक फीचर काय आहे तर रुरल एरिया असेल किंवा हिल स्टेशन एरिया असेल की ज्या ठिकाणी तुम्ही फिजिकल केबलचा यूज करू शकत नाही अशा ठिकाणी काय केला जातो तर ह्या वायरलेस टेक्नॉलॉजीचा यूज करून डेटा ट्रान्समिट केला जातो. लक्षात आलं तुमच्या की व्हाय वायरलेस मीडिया इज युजफुल दॅन फिजिकल मीडिया. याच्यावरती बऱ्याच वेळेला तुम्हाला एक्झाममध्ये 3 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो. मग त्यावेळेला तुम्हाला त्याचे किमान 6 पॉईंट्स जे आहेत किंवा 6 फीचर्स तरी तिथं राईट डाऊन करणं गरजेचं आहे. आता आपण आपला ॲक्च्युली पॉईंट जो आहे वायरलेस ट्रान्समिशन मीडिया त्याच्याकडे वळूया. वायरलेस ट्रान्समिशन मीडिया म्हणजे काय की जिथं फिजिकल केबलचा यूज न करता डेटा ट्रान्सफर केला जातो त्याला काय म्हटलं जातं वायरलेस. मग त्याच्यातला पहिला पॉईंट जो आपण बघणार आहे तो आहे पॅकेट रेडिओ. आता पॅकेट रेडिओ म्हणजे काय बघा थोडक्यात आपण मोडेम बघितलं. मोडेमची कन्सेप्ट जी आहे ती आपण लास्ट इयरला स्टडी केली. या चॅप्टरमध्ये सुद्धा आपल्याला मोडेम पुढे गेल्यानंतर जे काही आपण कनेक्टिव्हिटी डिव्हायसेस बघणार आहोत त्या कनेक्टिव्हिटी डिव्हायसेसमध्ये परत मोडेमची कन्सेप्ट आहे. मग मोडेम काय करत असतं तर मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन करत असतं. ज्या वेळेला तुम्ही डेटा ट्रान्सफर करता त्याला दोन्ही साईडला मोडेम असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं इथं पॅकेट रेडिओसुद्धा कसा ॲक्ट होतो तर ॲज अ मोडेम टाईप तो ॲक्ट होतो. इथं बघा टर्मिनल एक दिलेलं आहे. ही डायग्राम व्यवस्थित तुम्ही बघा. इथं पहिल्यांदा काय केलेलं आहे तर टर्मिनल दिलेलं आहे. टर्मिनल काय करतं तर ज्याला डेटा सेंड करायचा असतो त्याला त्या टर्मिनलला तिथं काय अटॅच असला पाहिजे तर पॅकेट रेडिओ हे जे काही डिव्हाइस आहे ते डिव्हाइस त्याच्या टर्मिनलला अटॅच असलं पाहिजे. इथं टर्मिनल म्हणजे काय तर एक कम्प्युटरच आहे. मी तुम्हाला ज्याला हे लेक्चर स्टार्ट झालं त्याच वेळेला सांगितलं की या चॅप्टरमध्ये कम्प्युटरला आपल्याला बरीचशी नवीन नावं आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. मग त्याच्यामध्ये स्टेशन असेल, नोड असेल, टर्मिनल असेल, क्लायंट असेल, सर्व्हर असेल, ही सगळी नावं कुणाला इथं यूज केलेली आहेत तर कम्प्युटरलाच यूज केलेत. इथं याला टर्मिनल का म्हटलेलं आहे कारण इथून काय केला जातो तर डेटा ट्रान्सफर केला जातो म्हणून इथं त्याला नेम काय दिलेला आहे टर्मिनल दिलेला आहे. मग हे जे टर्मिनल आहे किंवा हा जो कम्प्युटर आहे इथून काय होणार आहे तर डेटा ट्रान्सफर केला जाणार आहे. कुठं पहिल्यांदा तर पॅकेट रेडिओ जे आहेत म्हणजे पॅकेट रेडिओ काय असणार आहे एक टाईपचं डिव्हाइस असणार आहे की जे डिव्हाइस कुठं अटॅच असणार आहे ह्या टर्मिनलला अटॅच असणार आहे. मग ज्या वेळेला हे टर्मिनल डेटा ट्रान्सफर करेल त्यावेळेला पहिल्यांदा डेटा
कुठं येणार आहे, त्या पॅकेट रेडिओमध्ये येणार आहे आणि तिथून काय केल्या जातील तर रेडिओ वेव्स जनरेट केल्या जातील. लक्षात घ्या, मोडेममध्ये काय केलं जायचं तर जो काही डेटा आहे तो डिमोड्युलेट केला जायचा. बरोबर आहे. पहिल्या कम्प्युटरचं मोडेम काय करायचं तर जो काही डेटा आहे त्याचं बायनरीत कन्व्हर्जन करायचं आणि त्या वायरच्या मार्फत काय केला जायचा, टेलिफोन लाईनमधून डेटा ट्रान्सफर केला जायचा. पण इथं काय केलं जाते बघा, तर जो काही डेटा असेल तो डेटा पॅकेट रेडिओकडं ट्रान्समिट आला की तो काय करतो, त्याचं कन्व्हर्जन रेडिओ वेव्समध्ये करते आणि त्या रेडिओ वेव्स काय केल्या जातात तर ज्या ठिकाणी तो डेटा रिसीव्ह करायचा असेल किंवा जे त्याचं डेस्टिनेशन पॉईंट असेल त्या डेस्टिनेशन पॉईंटला ह्या रेडिओ वेव्स काय केल्या जातात, ट्रान्सफर केल्या जातात. मग तिथं डेस्टिनेशन पॉईंटचा जो कम्प्युटर आहे त्याच्याकडे सुद्धा काय असलं पाहिजे तर पॅकेट रेडिओ असलं पाहिजे. बरोबर आहे. तरच तो काय करणार आहे, इकडून येणाऱ्या ज्या काही रेडिओ वेव्ज असतील तो त्या कॅप्चर करणार आहे आणि नंतर काय करणार आहे, त्या कम्प्युटरला ते ट्रान्सफर करणार आहे. लक्षात आलं तुमच्या की ज्या पद्धतीने आपली मोडेमची कन्सेप्ट आहे त्याच पद्धतीनं थोडीफार सिमिलर काय आहे तर पॅकेट रेडिओची कन्सेप्ट आहे. इथं काय करावं लागतं तर दोन्ही टर्मिनलला फक्त पॅकेट रेडिओ अटॅच असला पाहिजे. जर इथल्या रिसिव्हर कम्प्युटरकडं पॅकेट रेडिओ नसेल तर त्या वेव्ज कुठे कॅप्चर केल्या जाणार आहेत का नाहीत कॅप्चर केल्या जाणार. म्हणून मग त्या रेडिओ वेव्ज कॅप्चर करण्यासाठी दोन्ही साईडला काय असले पाहिजेत, तुमचे पॅकेट रेडिओ अवेलेबल असले पाहिजेत की जेणेकरून रेडिओ वेव्ज जनरेट करता येतील आणि जनरेट झालेल्या रेडिओ वेव्ज परत काय करता येतील, कॅप्चर करता येतील आणि नंतर त्या वेव्हचं कन्व्हर्जन परत कशामध्ये केलं जाणार आहे तर तो जो काही ॲक्च्युअल डेटा असेल टर्मिनलकडून सेंड केलेला तो इथं ह्या कम्प्युटरला काय करणार आहे, परत मिळणार आहे. इथं दोन्ही साईडला काय दिलेले आहे तर इथं दोन्ही साईडला ॲरो दिलेले आहेत. म्हणजे दोन्ही कम्प्युटर्स कसे करू शकतात तर डेटा ट्रान्सफरही करू शकतात आणि रिसीव्हही करू शकतात. म्हणून इथं दोन्ही साईडला काय दिलेले आहेत, ॲरो दिलेले आहेत. लक्षात आलं तुमच्या पॅकेट रेडिओचं मेकॅनिझम काय आहे. याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि जी काही डायग्राम आहे ती डायग्राम तुम्ही एकदा ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा. या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याचशा आपल्याला काय करायचे आहेत तर डायग्राम्स आहेत. प्रत्येक पॉईंटच्या ठिकाणी तुम्हाला काय करता आली पाहिजे तर ती डायग्राम ड्रॉ करता आली पाहिजे. तिथं प्रत्येक ठिकाणी डायग्रामसाठी काय दिलेले आहेत तर मार्क्स दिलेले आहेत. लक्षात आलं तुमच्या की टर्मिनलकडून डेटा ट्रान्सफर केला जातो पॅकेट रेडिओकडे. पॅकेट रेडिओ काय करतं तर त्याचं कन्व्हर्जन रेडिओ वेव्जमध्ये करतं आणि त्या ॲक्च्युअल रेडिओ वेव्ज काय केल्या जातात तर ज्या ठिकाणी डेटा सेंड करायचा आहे त्याच्या पॅकेट रेडिओलाच ट्रान्सफर केल्या जातात आणि तिथून मग डेटा काय केला जातो त्या कम्प्युटरला ट्रान्सफर केला जातो. याचं स्पीड बघा किती आहे तर 100 गिगाहर्ट्ज. आपण बघितले की ह्याची फ्रिक्वेन्सी जी आहे फ्रिक्वेन्सी हिला किती प्रोव्हाइड केलेली आहे तर 100 गिगाहर्ट्ज एवढी फ्रिक्वेन्सी काय केलेली आहे या पॅकेट रेडिओला तुम्ही दिलेली आहे. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत दुसरं जे आहे ते आहे मायक्रोवेव्ज. दुसरा ट्रान्समिशन मीडिया जो आपण बघणार आहोत तो आहे मायक्रोवेव्ज. आता मायक्रोवेव्हची डायग्राम बघा कशा स्वरूपाची आहे. इथे मी डायग्राम ड्रॉ करते मायक्रोवेव्हची. मायक्रोवेव्ह हा जो वर्ड आहे तो आपण बऱ्याच वेळेला काय केलेला आहे, ऐकलेला आहे. पॅकेट रेडिओ तुम्ही जास्त करून ऐकला नसेल पण मायक्रोवेव्ह हा वर्ड जो आहे तो आपण बऱ्याच वेळेला ऐकायला आपल्याला मिळतो की मायक्रोवेव्हसुद्धा काय करतात तर ज्या काही वेव्ज आहेत त्या वेव्ज कॅप्चर करायचं काम करत असतात आणि त्यानंतर काय केलं जातं तर डेस्टिनेशनला पोचवल्या जातात. पण मायक्रोवेव्ज आणि पॅकेट रेडिओमध्ये काय आहे तर डिफरन्स आहे. आपण जे पॅकेट रेडिओ बघितले त्याच्यामध्ये जी काही फ्रिक्वेन्सी दिली होती ती फ्रिक्वेन्सी काय आहे ह्या मायक्रोवेव्जमध्ये जास्त अजून आपल्याला दिलेली आहे. मग ह्या मायक्रोवेव्ज ज्या आहेत त्या कुठे यूज केल्या जातात तर ज्यावेळेला तुम्ही
पॅकेट रेडिओ बघता, त्याला पॅकेट रेडिओचं लिमिटेशन एक तुमच्या लक्षात आलं असेल की ज्यावेळेला तुम्ही पॅकेट रेडिओ वापरता त्यावेळेला डेस्टिनेशन आणि टर्मिनल ह्या दोन्ही ठिकाणी काय असले पाहिजेत, पॅकेट रेडिओ अटॅच असले पाहिजेत, तरच तुम्हाला काय करता येणार आहे, त्या रेडिओ वेव्ज कॅप्चर करता येणार आहेत. पण आता जे आपण हे मायक्रोवेव्ज बघतो, हे मायक्रोवेव्जसाठी पॅकेट रेडिओची गरज नाही आहे आपल्याला. मग इथं कशाची गरज लागणार आहे, तर इथं आपल्याला रिपीटर्सची गरज लागणार आहे. आणि अजून एक ड्रॉबॅक तुमच्या लक्षात आला असेल की पॅकेट रेडिओला सुद्धा काय आहे तर लिमिटेशन आहे. म्हणजे डेटा ज्याला ट्रान्सफर केला जातो त्याला जर हिल स्टेशन एरिया असेल तर अशा ठिकाणी तुमचा डेटा काय होणार नाही, ट्रान्सफर व्यवस्थित होणार नाही आहे. मग त्याच्यासाठी तो ड्रॉबॅक काढून टाकण्यासाठी काय केलं आहे तर इथं मायक्रोवेव्सचा यूज करण्यात येतो. आता इकडे लक्ष द्या, ही मायक्रोवेव्हची जी डायग्राम आहे ती या स्वरूपात आहे. आता मायक्रोवेव्हज का वापरण्यात येतात तर ज्या काही पॅकेट रेडिओचा आपण ड्रॉबॅक बघितलं की ज्याला तुम्ही पॅकेट रेडिओचा यूज करून डेटा ट्रान्सफर करता त्याला काय असलं पाहिजे तर दोन्ही साईडला तुमचे पॅकेट रेडिओ जर असतील तरच काय होणार आहे, तुमचा डेटा ट्रान्सफर होणार आहे. अजून एक त्याचा ड्रॉबॅक काय आहे तर ज्याला हिल स्टेशन एरियाज असतील किंवा रुरल एरियाज असतील त्या ठिकाणी हा पॅकेट रेडिओच्या ज्या रेडिओ वेव्ज आहेत त्या ट्रान्सफर होत नाहीत. मग त्याच्यासाठी काय केलं जातं तर मायक्रोवेव्ज यूज केल्या जातात. मायक्रोवेव्ज म्हणजे काय आहे थोडक्यात तर आपण रेंज जी म्हणतो मोबाईलला रेंज कशामुळे येते, मोबाईल हे एक वायरलेस डिव्हाइस आहे, बरोबर आहे. मग हा मोबाईल कसा ऑपरेट केला जातो किंवा मोबाईल हा कसा चालतो तर त्याला जी काही रेंज येते त्यानुसार तो काय करत असतो, ऑपरेशन्स करत असतो. मग ही रेंज कशावरती डिपेंड आहे तर बऱ्याच ठिकाणी काय केले जातात तर असे टॉवर्स उभारले जातात, बरोबर आहे ना. आपण बघतो की ज्या ठिकाणी टॉवर्स नसतील अशा ठिकाणी काही जे आपण कार्ड्स वापरतो, आयडिया असेल किंवा वोडाफोन असेल किंवा इवन एअरटेल असेल, ज्या ठिकाणी असे टॉवर्स नसतील त्या ठिकाणी काही वेळेला काय होतं तर तुम्हाला त्या कार्डला रेंज दाखवत नाही किंवा मोबाईलला रेंज दाखवत नाही. पण ज्या ठिकाणी असे टॉवर्स उभारलेले असतात त्या ठिकाणी मात्र तुमच्या मोबाईलला काय दाखवते तर फुल रेंज दाखवते. मग इथं काय केली जातात, कोणती टेक्नॉलॉजी वापरली जाते तर इथं मायक्रोवेव्ज जे आहेत त्या मायक्रोवेव्हचा यूज केला जातो. आपण जर मोबाईलचे टॉवर्स बघितले तर त्या मोबाईलच्या टॉवर्सवरती अशा टाईपचं काय केलं जातं तर एक स्ट्रक्चर असतं. हे स्ट्रक्चर म्हणजे काय असतं तर तिथं रिपीटर्स यूज केले जातात. हे रिपीटर्स का यूज करायचे मग, कारण ज्या वेळेला एका टावरकडून दुसऱ्या टावरकडे वेव्ह सेंड केल्या जातात किंवा त्या सिग्नल सेंड केल्या जातात त्याला ते सिग्नल कशा थ्रू तुम्ही कॅप्चर करणार ना, त्याच्यासाठी एखादा हार्डवेअर डिव्हाइस तिथं अवेलेबलच पाहिजे. कारण ते सिग्नल जर हार्डवेअर डिव्हाइस नसेल तुमच्याकडे तिथे तर ते सिग्नल कॅप्चर केले जाणार नाही. पॅकेट रेडिओ म्हणजे सुद्धा काय आहे तर एक हार्डवेअर डिव्हाइसच आहे की जे रेडिओ वेव्ज कॅप्चर करतं किंवा रेडिओ वेव्ज जनरेट करतं. इथं सुद्धा काय केलं तर प्रत्येक टॉवरवरती काय केले जातं तर असे रिपीटर्स अटॅच केले जातात की जेणेकरून ज्याला डेटा ट्रान्समिट केला जातो त्याला ते रिपीटर्स काय करतील तर ते डेटा जो आहे तो कॅप्चर करतील आणि त्याचं कन्व्हर्जन परत कशामध्ये केलं जातं तर मायक्रोवेव्जमध्ये केलं जातं आणि त्यामुळे आपल्याला काय केले जाते तर मोबाईलला रेंज प्रोव्हाइड केली जाते. मग
असे काय केले जातात, तर हे टॉवर्स कुठे उभारले जातात, तर ज्या ठिकाणी हिल स्टेशन एरिया असेल, काही ठिकाणी आपल्याला रेंज दाखवत नाही, मग त्या ठिकाणी काय केलं जातं, तर हिल स्टेशन एरिया असेल किंवा रुरल एरिया असेल की ज्या ठिकाणी बाबा तुम्हाला गरज आहे रेंजची, अशा ठिकाणी काय केले जातात, तर असे टॉवर्स उभारले जातात आणि त्याच्यावरती काय केले जातात, रिपीटर्स अटॅच केले जातात. मग हे रिपीटर्स काय केले जातात, एकमेकांना कनेक्टेड असतात. म्हणजे असं नाही आहे की इथं टॉवर उभारला की इथलं काम झालं किंवा त्याचा इतर कुणाशीही कॉन्टॅक्ट नाही आहे, तसं नसते. तर त्याच्यावरती जे काही रिपीटर्स अटॅच केलेले असतात ते काय केले जातात, एकमेकांना कनेक्ट केले जातात. आता इथं बघा 4 तुम्हाला स्टेशन दिलेले आहेत, A, B, C आणि D हे 4 स्टेशन आहेत किंवा हे 4 टॉवर्स आहेत. मग ह्या 4 टॉवर्सवरती काय केलं, तर हे रिपीटर्स जे आहेत ते रिपीटर्स अटॅच केले आहेत की जेणेकरून हे काय करतील, जे काही सिग्नल्स येतील ते सिग्नल्स काय करतं, ते कॅप्चर करायचं काम करतं आणि नंतर ते काय करतात, रिट्रान्समिट करत असतात. किंवा इवन आपले टी व्हीचे जे सुद्धा सिग्नल्स आहेत ते टी व्हीचे सिग्नल्ससुद्धा काय करत असतात, तर ह्या मायक्रोवेव्हच्या आधारे काय केले जातात, कॅप्चर केले जातात. तर ज्याला तुम्ही रुरल एरियामध्ये यूज करता त्याला काय केले जातात, तर या पद्धतीचे टॉवर्सच्या आधारे ते सिग्नल्स कॅप्चर केले जातात. मग इथं जर सपोज ए पासून डी पर्यंत डेटा ट्रान्समिट करायचा असेल तर तो डेटा कसा जाणार आहे, पहिल्यांदा ए टू बी जाणार आहे, बी टू सी जाणार आहे आणि सी टू डी जाणार आहे. म्हणजे आपण जे रिंग लाईक स्ट्रक्चर बघितलं होतं टॉपोलॉजीमध्ये, त्यामध्ये ज्या पद्धतीनं डेटा वन वे ट्रान्समिट केला जातो त्याच पद्धतीनं इथं मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा सिग्नल काय केले जातात, तर वन वे टाईपनं ट्रान्समिट केले जातात. मग याचा ड्रॉबॅक काय आहे, तर जेवढे तुमचे हिल स्टेशन एरिया जास्त असतील किंवा रुरल एरिया जास्त असेल तेवढे तुम्हाला काय करावं लागणार आहे, असे रिपीटर्सची संख्या तिथं काय करावी लागणार आहे, वाढवावी लागणार आहे. मग तिथंसुद्धा तुमची काय होणार आहे, कॉस्ट जास्त वाढणार आहे. बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला टॉवर उभा करावा लागणार आहे आणि त्याच्यावरती काय करावं लागणार आहे, रिपीटर्स यूज करावे लागणार आहे. म्हणजे जर तुमचं हे चेन वाढत गेली तर इथंसुद्धा काय होणार आहे, सिग्नल ट्रान्समिशनसाठी तुम्हाला हाय फ्रिक्वेन्सी तिथं द्यावी लागणार आहे, तरच ते सिग्नल्स काय केले जातील, स्पीडली तिथं पोचवले जातात. लक्षात आलं. मायक्रोवेव्ज म्हणजे काय, तर थोडक्यात आपण जे टॉवर्स बघतो त्या टॉवर्स लाईक याचं स्ट्रक्चर आहे, तिथं रिपीटर्स अटॅच केले जातात की जे काय करत असतात, हे मायक्रोवेव्ज फेच करायचं काम करत असतात आणि नंतर ते काय करत असतात, युजरपर्यंत पोचवण्याचं काम करत असतात. लक्षात आलं तुमच्या. सेकंड जो आहे वायरलेस ट्रान्समिशन मीडिया तो. आता थर्ड ट्रान्समिशन वायरलेस मीडिया जो आहे तो आपण बघूया, सॅटेलाइट. सॅटेलाइट कम्युनिकेशन. आता सॅटेलाइट कम्युनिकेशनचे पॉईंट्स बघा काय काय आहेत. वन रिपीटर लॉन्च इन स्पेस, इट इज कॉल्ड सॅटेलाइट. नेक्स्ट याचा पॉइंट काय बघा, विच कवर मॅक्झिमम एरिया ऑफ अर्थ. नेक्स्ट फीचर याचा आहे, इट इज ॲन इलेक्ट्रॉनिक communication system that orbits around the earth. TV signals are sent from tower on the earth
to the satellite in space. Satellite amplifies signal and retransmit back to Earth. It is duplex method. Next point है, it is used for long distance. आता इकडे लक्ष द्या, लास्टचा जो आपला वायरलेस ट्रान्समिशन मीडिया आहे तो वायरलेस ट्रान्समिशन मीडिया कोणता आहे तर सॅटेलाइट कम्युनिकेशन. आता प्रत्येक जे आपण डिव्हाइस बघितलं त्या प्रत्येक डिव्हाइसला काही ना काहीतरी काय आहे तर लिमिटेशन्स आहेत किंवा काही ना काहीतरी ड्रॉबॅक्स आहेत. मग हे लिमिटेशन्स काढण्यासाठी किंवा हे ड्रॉबॅक्स जे आहेत ते ओव्हरकम करण्यासाठी काय केलं जातं तर नवीन ट्रान्समिशन मीडियाचा यूज केला जातो. बरोबर आहे. आपण फिजिकलमध्ये सुद्धा बघितलं की जी आपण पहिली केबल बघितली ट्विस्टेड पेअर, तिची लिमिटेशन्स काय होते तर त्याच्यावरती EMI इफेक्ट जास्त होत होता, ॲटेन्युएशन जास्त होतं आणि बँडविड्थ कशी होती त्याची कमी होती. मग ते ओव्हरकम करण्यासाठी कोॲक्झियल केबल यूज केली की ज्याच्यामध्ये स्पीड थोडंसं वाढवलं पण EMI इफेक्ट जो आहे तो EMI इफेक्ट पण काय झाला थोडासा रिड्यूस झाला. ते आणखीन ओव्हरकम करण्यासाठी काय केलं आपण तर फायबर ऑप्टिक केबल बघितलं की ज्याच्यामध्ये लाईट सिग्नल्स जे आहेत ते लाईट सिग्नल्स पास केले जायचे आणि त्याची बँडविड्थ कशी होती तर जास्त होती. आता हे परत ओव्हरकम करण्यासाठी वायरलेस ट्रान्समिशन मीडियाला की जिथं फिजिकल ट्रान्समिशन मीडियाला जी आपली कॉस्ट जाते ती कॉस्ट रिड्यूस व्हावी याच्यासाठी वायरलेस मीडियाला. मग त्याच्यामध्ये पॅकेट रेडिओ आपण पाहिलं. पॅकेट रेडिओला फ्रिक्वेन्सी जास्त आहे मान्य आहे, पण पॅकेट रेडिओचा ड्रॉबॅक काय आपण पाहिला तर दोन्ही साईडला काय पाहिजेत पॅकेट रेडिओ तुमचे पाहिजेत तरच काय केले जातात रेडिओ वेव्ज कॅप्चर केल्या जातात. मग तो प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी परत आपण पाहिलं की मायक्रोवेव्जमध्ये काय केलं तर रिपीटर्सचा यूज करण्यात आला. कारण जर आपण अर्थचं कर्वेचर पाहिलं तर अर्थचं कर्वेचर कसं आहे राऊंड आहे आणि त्यामुळं मग तुम्हाला ते हिल स्टेशन एरिया जे असतील किंवा जे काही रुरल एरिया असतील ते पॉईंट आऊट करण्यासाठी काय केला जायचा तिथं वेळ जाणार आहे किंवा त्या टाईपचे टॉवर्स तुम्हाला उभारता येणार नाहीत किंवा ते रिपीटर्सचा यूज करून सुद्धा सिग्नल व्यवस्थित कॅप्चर करता येणार नाहीत आणि तिथं रिपीटर्सची संख्या तुम्हाला वाढवावी लागणार आहे. मग तो प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी काय करण्यात आला तर सॅटेलाईटचा यूज करण्यात आला. आता सॅटेलाईट हा जो वर्ड आहे तो आपण आता बेसिकली खूप वेळेला तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल. मग हे सॅटेलाईट म्हणजे काय आहे बघा नक्की तर वन रिपीटर लॉन्च इन स्पेस इट इज कॉल्ड सॅटेलाईट. सॅटेलाईट म्हणजे काय आहे तर ज्या पद्धतीने आपण मगाशी प्रत्येक टॉवरवरती एक सेपरेट रिपीटर आपण ठेवला तसंच इथं काय केलं जातं मात्र एक मास्टर रिपीटर तयार केला जातो आणि तो मास्टर रिपीटर काय केला जातो तर स्पेसमध्ये लॉन्च केला जातो किंवा स्पेसमध्ये सोडला जातो आणि त्या मास्टर रिपीटरला काय म्हटलं जातं तर सॅटेलाईट. लक्षात आलं तुमच्या. सॅटेलाईट म्हणजे काय आहे तर एक टाईपचा मास्टर रिपीटर आहे की जो स्पेसमध्ये लॉन्च केला जातो म्हणून त्याला म्हटलं जातं तर सॅटेलाईट. सेकंड काय आहे विच कवर मॅक्झिमम एरिया ऑफ अर्थ की जो काय करत असतो सतत राऊंड ऑर्बिटमध्ये फिरत असतो की जेणेकरून मॅक्झिमम एरिया जो आहे आपला अर्थ कर्वेचरचा तो काय करू शकेल तो कवर करू शकेल. इट इज ॲन इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टीम दॅट ऑर्बिट्स अराउंड द अर्थ. हे काय आहे तर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टीम आहे. आता इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टीम म्हणजे काय की जिथं तुम्ही आता बऱ्याच वेळेला इलेक्ट्रॉनिक्समधले जे काही पार्ट्स असतील ते पार्ट्स तुमच्या माहीत असतील किंवा इथं काय केला जातो तर इलेक्ट्रॉनिक्सचा यूज केला जातो म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टीम दॅट ऑर्बिट्स अराउंड द अर्थ. अर्थचं जे ऑर्बिट आहे त्याच्या अराउंड काय केलं जातं तर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनचा यूज केला जातो. आता इथं बघा TV सिग्नल्स आर सेंड फ्रॉम टॉवर. आता ह्याचं वर्किंग कसं होतं त्यांनी सांगितलं की जे काही आपले TV सिग्नल्स असतील ते TV सिग्नल्स काय केले जातात तर टॉवरकडून सेंड केले जातात कुठं ऑन दी अर्थ
टू द सॅटेलाईट, म्हणजे जे काही अर्थवरती टॉवर्स असतील त्या टॉवर्सकडून काय केले जातात, हे सिग्नल पास केले जातात कुणाकडं, तर सॅटेलाईटकडे. आणि मग सॅटेलाईटकडे हे सिग्नल आल्यानंतर सॅटेलाईट काय करतं, तर इट ॲम्प्लिफाईज द सिग्नल. तो काय करत असतो, ॲम्प्लिफिकेशन करत असतो. ॲम्प्लिफिकेशन म्हणजे काय, हे तुम्हाला माहिती आहे फिजिक्समध्ये झालं असेल की जे काही वीक सिग्नल पास केले जातात ते काय केले जातात, तर ॲम्प्लिफाय केले जातात किंवा ते स्ट्रॉंग केले जातात. त्याला बेसिकली काय म्हटलं जातं, तर ॲम्प्लिफिकेशन. मग हे सॅटेलाईट काय करत असतं, तर त्याच्याकडे जे काही सिग्नल आलेले आहेत ते सिग्नल तो काय करत असतो, ॲम्प्लिफाय करत असतो आणि परत काय करतो, तर रिट्रान्समिट बॅक टू द अर्थ. आणि ॲम्प्लिफाय झालेले सिग्नल की जे स्ट्रॉंग सिग्नल असतील ते सिग्नल परत तो काय करत असतो, अर्थकडे परत पाठवत असतो. म्हणून या मेथडला काय म्हटलं जातं, तर डुप्लेक्स मेथड म्हटलं जातं किंवा यालाच अजून काय म्हटलं जातं, तर टू वे कम्युनिकेशन म्हटलं जातं. नेक्स्ट काय, तर इट इज यूज फॉर लॉंग डिस्टन्स. मग हे का वापरलं जातं, तर आपण बघितलं की अर्थचा जर कर्वेचर पाहिला तर अर्थचा कर्वेचर कोणत्या टाईपमध्ये असतो, तर अर्थ आपली जी आहे ती राऊंडेड शेपमध्ये आहे. मग ज्यावेळेला असे आपण टॉवर्स उभारतो त्यावेळेला पॉसिबल आहे का की त्याचे सिग्नल्स कॅप्चर करणं, काही ठिकाणी ते पॉसिबल होत नाही. मग इथे नंबर ऑफ रिपीटर्सची संख्या वाढते. मग ज्यावेळेला असं तुमचं लॉंग डिस्टन्स असेल त्यावेळेला काय केलं जातं, तर ते ओव्हरकम करण्यासाठी काय केला जातो, ह्या सॅटेलाईट सिग्नलचा यूज केला जातो की जेणेकरून ते जास्तीत जास्त एरिया कवर केला जाईल आणि तुम्हाला जे सिग्नल्स पोचवले जातील ते सिग्नल्स कसे असतील, तर क्लिअर टाईपचे सिग्नल्स तुम्हाला तिथं पोचवले जातील. लक्षात आलं तुमच्या. आता याच्या एक स्क्रीनशॉट काढून ठेवा. सॅटेलाईट कम्युनिकेशनचे जे पॉईंट्स आहेत याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा. इथंच आपला वायरलेस ट्रान्समिशन मीडिया जो पॉईंट आहे तो वायरलेस ट्रान्समिशन मीडिया पॉईंट इथं फिनिश होत आहे. लक्षात आलं की आत्तापर्यंत आपण या चॅप्टरमध्ये काय काय पाहिलं ते एकदा मी ओव्हरकम करते. पहिल्यांदा आपण नेटवर्किंगची डेफिनेशन पाहिली, त्याच्यानंतर नेटवर्किंगचे जे डिफरंट टाईप्स आहेत ते डिफरंट टाईप्स आपण पाहिले. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, तर डिफरंट टाईप्सच्या नेटवर्क टॉपोलॉजी ज्या आहेत त्या स्टडी केल्या. त्याच्यानंतर ट्रान्समिशन मीडिया जे आहे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक काय काय असल्या पाहिजेत ते स्टडी केला. त्याच्यानंतर काय पाहिलं, तर मल्टिप्लेक्सिंग हा एक पॉईंट पाहिला आणि लास्टचा जो पॉईंट आपण आत्तापर्यंत स्टडी करत आलो आहोत तो आहे ट्रान्समिशन मीडिया, म्हणजे कोणकोणत्या टाईप्सचे ट्रान्समिशन मीडिया आहेत. एवढा पार्ट आपण काय केला आहे या चॅप्टरमध्ये आत्तापर्यंत पाहिला आहे. अजून आपल्याला नेक्स्ट काय बघायचे आहेत, तर आता कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेस कुठले कुठले वापरले जातात हे आपल्याला नेक्स्ट स्टडी करायचं आहे. प्रोटोकॉल्स कुठले कुठले आहेत, इथरनेट म्हणजे काय, इंटरनेट म्हणजे काय, ह्या ज्या काही कन्सेप्ट आहेत ह्या कन्सेप्ट आपल्याला पुढे जाऊन अजून काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. आजचं लेक्चर आपण इथंच थांबूयात. गुड बाय, हॅव अ नाईस डे.